नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तर बघा 6:05 झालेत आणि मी निघाली आहे कामावर. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं ना, आता मला अजून जरा लवकर कामावर जावं लागणार आहे. तर अजून अंधारच आहे आणि मी कामावर निघालेली आहे. तर पण कामावर पोहोचेपर्यंत मस्त उजेड पडला आहे. ID कार्ड बाहेर काढलं, वॉचमॅन काकांकडे जमा करणार आणि मग मी करणार बिल्डिंगमध्ये एंट्री. तर ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझ्या कामावर काय काय बनवते ते दाखवते, तसेच नवनवीन रेसिपी पण दाखवते. तर तुमचे खूप छान छान कमेंट येतात. तुमचे कमेंट वाचून मला अजून जरा एनर्जी मिळते असेच व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही असेच छान छान कमेंट करत जावा आणि मला असाच खूप खूप सपोर्ट करा. तर पहिल्या घरी मी एंट्री केली आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी पहिल्या घरी काय बनवते. तर चला बरं माझ्याबरोबर पहिल्या घरी आणि मग मी तुम्हाला दाखवते की या घरात मी काय बनवते. तर हेच ते घर आहे जिथे मी पहिल्यांदा येते सकाळी, कारण की हे जे सर आहेत ना, ज्यांना मी भैया म्हणते, ते सर सकाळी 7:30ला ऑफिसला जातात. त्याआधी मला त्यांचा टिफिन रेडी करावा लागतो. तर इकडे मी बनवलेली आहे मस्तपैकी फ्लावर बटाट्याची भाजी. ह्याच्यात एक थेंबही पाणी नाही टाकलेलं आहे. फ्लावर आणि बटाटा चिरल्यानंतर 1 चमचा तेलामध्ये पॅनमध्ये त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला, थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि ही अशी बिना पाण्याची सुक्की फ्लावर बटाट्याची भाजी करायची. खूपच टेस्टी लागते. करून बघा आणि मग मला सांगा. त्यानंतर हे व्हेजिटेबल पोहे बनवलेत. यामध्ये गाजर, कॅप्सिकम, बीन्स, कांदा, बटाटा टाकलेला आहे. कांदा पोहे तर आपण नेहमीच करतो. आपल्या महाराष्ट्रात आपण कांदा पोहे आपल्यामध्ये खूप जास्त नाश्त्याला वगैरे केले जातात, पण कधीतरी हे व्हेजिटेबल पोहे नक्की खाऊन बघा, खूप टेस्टी लागतात. त्यानंतर ही मल्टीग्रेन आट्याची रोटी बनवलेली आहे. मल्टीग्रेन आट्यामध्ये मी बीटरूट किसून टाकले आणि अशी मस्त लाल बुंद अशी रोटी बनवली आहे. त्यानंतर हे मसाला छाछ बनवलं आहे. ह्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची टाकली आहे. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि मी हा मसाला छाछ बनवला आहे. तर बघू शकता आता सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता मी हा टिफिन पॅक करायला घेतला आहे. पहिल्या टिफिनमध्ये मस्तपैकी फ्लॉवर बटाट्याची भाजी भरलेली आहे. आता दुसऱ्या टिफिनमध्ये मी पोहे भरणार आहे. तर बघू शकता हा पहिला टिफिन पॅक झाल्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये मी पोहे पॅक केलेले आहेत. आता मी तिसऱ्या टिफिनमध्ये जी बीटरूट टाकून मल्टीग्रेनची रोटी बनवलेली आहे, चपाती बनवलेली आहे, ती मी ह्याच्यामध्ये पॅक करणार आहे. तर ही चपाती तुम्ही दुसऱ्या दिवशी पण खाल्ली ना तरी अशीच सॉफ्ट राहते, कारण पीठ मळताना थोडासा तेलाचा हात लावायचा त्याला आणि पीठ मळल्यानंतर 5 मिनटं तरी कमीत कमी रेस्टला ठेवायचं. तर अशा प्रकारे हे मल्टीग्रेन आट्याची रोटी मी फूड पेपरमध्ये पॅक केली आहे, ती डब्यामध्ये टाकली आहे आणि हा डबा देखील माझा पॅक झालेला आहे. तर आता हे 3ही डबे पॅक झाल्याच्यानंतर मी आता सरांसाठी ताक भरणार आहे बॉटलमध्ये, कारण जे मसाला छाछ मी बनवलेला आहे ते सर बॉटलमध्ये घेऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे हा मसाला छाछ मस्तपैकी मी बॉटलमध्ये भरलेला आहे आणि आता हे सगळं मी बॅगमध्ये टाकून सरांना निघायच्या आधी मी बाहेर हॉलमध्ये ठेवून देईल, म्हणजे सरांचा टिफिन मी वेळेत रेडी केला. कारण आम्हाला कामाला जेव्हा बायका ठेवतात तेव्हा ते ऑफिसला जाण्याआधी त्यांचा टिफिन रेडी करून देणं हे आपली जबाबदारी असते आणि त्याचाच आपण पगार घेत असतो. त्यामुळे किती लवकर यायचं आणि आपला टाईम आपण कसा मॅनेज करायचा, वेळेवर सगळं कसं करायचं हे खूप महत्त्वाचं असतं. टिफिन पॅक केल्याच्यानंतर मी व्यवस्थित किचन कट्टा क्लीन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. सरांचा टिफिन तर दिलेला आहे, पण मॅडमचा लंच आणि ब्रेकफास्ट व्यवस्थित झाकून ठेवला आहे. किचन गॅस सगळं क्लीन करून आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या कामावर मी काय बनवते. लिफ्टचं बटन दाबायला गेली, पण लिफ्ट चाललेली वर आणि मग ती कधी खाली येईल आणि मला कधी घेऊन जाईल, म्हणून धावतच दुसऱ्या लिफ्टनी गेली. पण तसं बघायला गेलं तर ही रेसिडेन्शियल लिफ्ट आहे. इथे आम्हाला मेडना ह्या लिफ्टनी जायला परमिशन नाही आहे. आम्ही सर्व्हिस लिफ्टचाच वापर करायला पाहिजे. पण अशा वेळेला कधी काय होतं ना, खूप घाई होते आणि मग मला 5 मिनटं जरी उशीर झाला की मग मला इकडच्या मॅडमचा पण टिफिन द्यायला लागतो. त्यामुळे मग मी पटकन या लिफ्टने आली आणि ह्या घरात एंट्री केल्यावर इथे इडली फ्राय केली. काल ज्या इडल्या उरल्या होत्या ना, त्या इडल्यांना मधून असं कापलं आणि मस्त
तेलामध्ये डीप फ्राय केलं. अशा फ्राय केलेल्या इडलीमध्ये चाट मसाला, आमचूर पावडर टाकून तुम्ही मीठ टाकून खाल्लं ना खूप छान लागतात. पण इकडे मला हे काहीच टाकायचं नाही आहे, कारण ह्या ज्या इडल्या मी फ्राय केल्या ते मेयोस आणि सॉसबरोबर खाणार आहेत. त्यानंतर इडल्या फ्राय केल्यानंतर मी इथे तोंडली बटाट्याची रस भाजी केलेली आहे. मस्त शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्यांना अशीच पातळ कन्सिस्टन्सी हवी होती. त्यांना ज्या पद्धतीने जसं जेवण आवडतं तसंच मी बनवते. इथे मी माझं डोकं चालवत नाही. पण एखादी नवीन रेसिपी बनवायची असेल तर मी त्यांना विचारते की ह्याच्यात हे टाकू का, त्याच्यात ते टाकू का. त्यानंतर रात्रीचा थोडासा भात होता तो फोडणी टाकला आणि पीठ मळून घेतलं. आता मला चपात्या करायच्या आहेत, तर बघू शकता तुम्ही भात पण फोडणी टाकून झाला आहे. हे झाल्याच्यानंतर मग मी शेवटी चपात्या करते आणि मग त्यानंतर मॅडमचा टिफिन तर मी ऑलरेडी दिलेला आहे, पॅक केलेला आहे आणि मॅडम ऑफिसला गेल्याच्यानंतर मी बाकीचं सगळं काम आवरते. तर बघा कढया वगैरे रिकामी केल्या आहेत. फ्राय केलेली इडली टिश्यूवर ठेवून डब्यात पॅक केलेली आहे. त्यानंतर ह्या बॉलमध्ये मी फ्राय राईस काढलेला आहे, म्हणजे मी कढई रिकामी केलेली आहे, कारण कढई वगैरे रिकामी करून भांडी घासून मी जात असते. त्यानंतर चपात्या पण मी एका डब्यात काढलेल्या आहेत आणि बाजूच्या भांड्यात भाजी काढलेली आहे. सगळं जेवण मी छोट्या भांड्यात ट्रान्सफर करून सगळी भांडी घासलेली आहेत. किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे. भांडी घासून पुसून सगळी मी जागेवर ठेवलेली आहे. तर माझं इकडचं काम संपलेलं आहे. म्हणजे माझी जी 2 कामं आहेत ती संपवून आता मी चालली आहे घरी. पण मला घरी जाण्याआधी माझ्या जुन्या घरी जायचं आहे, कारण मला मुलाचा टिफिन बनवायचा आहे. तसं मुलांचा टिफिन द्यायचा आहे, शिवाय दुपारचं जेवण बनवायचं आहे. आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपली कामं संपतच नाही. मग ती बाई वर्किंग असू दे किंवा घरी राहणारी असू दे, हाऊसवाईफ जरी असली तरी सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी कामं आपल्याला करावीच लागतात. आणि बाहेर जॉब करणारी असली तरी मुलांचं, घरचं, संसाराचा हे सगळी कामं, सगळी कर्तव्य आपल्याला पार पाडावीच लागतात. तर आपण तरीही बायकांना आपण स्ट्रॉंग असतो. कसं की आपण घर, संसार, मुलं सगळं सांभाळू शकतो. देवाने आपल्या बायकांना तेवढं शारीरिक आणि मानसिक बळच दिलेलं असतं. तर बघा अशा प्रकारे दोन्ही कामं निपटवून मी बाहेर पडलेली आहे. आता मी चालली आहे घरी आणि मग घरची ड्युटी सुरू होणार आहे. तुमचे खूप छान छान कमेंट येतात. प्रत्येकाचा कमेंट मी वाचते, प्रत्येकाच्या कमेंटला लाईक पण करते. मला असाच सपोर्ट करत राहावा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा. तुमचे जे कमेंट येतात ते वाचूनच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची अजून एनर्जी मिळते. तर बघू शकता तुम्ही गाडी पार्क केली आणि मी चालत चालत घरी चालली आहे. घरी जाऊन स्वयंपाक करणार, मुलाचा टिफिन देणार आणि मग मी जाणार दुसऱ्या घरी. तर असा गेला हा आजचा दिवस, रोजच्या प्रमाणे धावपळीचा. घरी गेली, मुलगा टिफिन घेऊन कॉलेजला गेला, मी डब्बा घेऊन दुसऱ्या घरी आली. तर असंच चाललं आहे रोजचं धावपळीचं दिवस. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत विसरू नका तुमच्या बहिणीला सपोर्ट करायला. हेल्मेट टाकलं डोक्यात आणि निघाली मी टिफिन घेऊन माझ्या दुसऱ्या घरी. तर असा होता दिवस. कधी उजळतो कधी संपतो ते कळतच नाही आणि कामं काय आहेत ते संपतच नाही. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या मग जेवायला. चला बाय.